छत्रपती शिवरायांचे पुतळे तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असतील, परंतु शिवरायांचे मंदिर तुम्ही कधी पाहिले आहे का? नमस्कार मंडळी. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आणि ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या किल्ले पन्हाळ्यात नक्की बघायचं तरी काय? तर या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला घडवणार आहोत किल्ले पन्हाळ्याची सफर. यात तुम्ही पाहणार आहात अंबरखाना, राजदिंडी मार्ग, पुसाटी बुरुज, सज्जाकोटी, अंधारबाव, तीन दरवाजा, तबक उद्यान, धर्मकोटी, रेडे महाल, छत्रपती ताराबाई राजवाडा आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला म्हणजे पन्हाळा. उंचीला कमी तरीही पठारी प्रदेश जास्त असणारा हा किल्ला. या तटाकडेने असं फिरायचं म्हणलं तर आवरचा 15 किलोमीटरचा आवरचा राऊंड आहे. 1052 मध्ये शिलारवंशी बौद्ध राजांनी हा किल्ला बांधला गेलेला आहे. पन्हाळ्यातला आपला पहिला पॉईंट आहे. त्या इमारतीचं नाव आहे धान्य कोठार, म्हणजे धान्य साठा करण्याचं ठिकाण आहे. धान्य कोठार म्हणजेच अंबरखाना. हा बालेकिल्ला म्हणून पण ओळखला जातो. धान्य कोठारात धान्य भरण्यासाठी पायऱ्या चढून वर जावे लागायचे. गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 कोठारे आपल्याला तिथे पाहायला मिळतात. तिन्ही कोटी मिळून 25,000 खंडी धान्य मावलं जात होतं. म्हणजे 20 कोट्याची एक खंडी असे म्हणजे 25,000 खंडी याच्यामध्ये धान्य मावलं जात होतं. म्हणजे जवळजवळ 5 लाख कोटी त्या तिन्ही कोठारात मिळून मावळलेला. गडावरील पुढील ठिकाण म्हणजे राजदिंडी मार्ग. याच मार्गावरून छत्रपती व आपले मावळे पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे वेढा चुकवून निघाले होते. या ऐतिहासिक घटनेविषयीच्या अनेक कथा आमचे MTDCचे अधिकृत मार्गदर्शक रत्नाकर गवळी यांनी आम्हाला सांगितल्या. किल्ल्यावर केवळ मजेकरिता न जाता तिथला इतिहास जाणून घेण्यातच खरी संस्कृती व वारसा जपला जातो. म्हणजे शिवाजी राजांच्या सारखाच हुबेहूब दिसणारा जी व्यक्ती ती या शिवाकाशी होता. सेनापती मावळाचा कोणी नव्हता. एक गरीब घराण्यातला हजामकी दाढी करून तो पोट भरणारा व्यक्ती होती. राजदिंडी मार्गाच्या बरोबर बाजूलाच पुसाटी बुरुज आहे, परंतु हे जंगली क्षेत्र असल्याने तेथे जाण्यास मनाई आहे. यानंतर सज्जाकोटीकडे जात असताना मध्ये अनेक बुरुज लागतात. तबक उद्यानही आपल्याला पाहायला मिळते. तबक उद्यानामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आहेत, त्यामुळे बागप्रेमींनी नक्कीच इथे जावे. सज्जाकोटीवरून शत्रूंना फसवण्यासाठी बांधला गेलेला पावनगड, जो अगदी पन्हाळगडासारखाच आहे, तो दिसतो. सज्जाकोटीमधील या भित्तिलेखामुळे आदिलशाही शासन काळाची कल्पना आपल्याला येते. सज्जाकोटीच्या बाहेर आल्यानंतर शस्त्रागारही आपल्याला दिसते. सज्जाकोटीकडून आम्ही पाहायला निघालो छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर, जे महाराष्ट्रात केवळ 2 ठिकाणी आहे. या मंदिराच्या बरोबर समोर छत्रपती ताराराणी राजवाडा आहे. या राजवाड्याचं रूपांतर आता शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे. यानंतर पुढच्या रस्त्याला आपल्याला शिवतीर्थ तलाव पाहायला मिळतो, जिथे एक शिवमंदिर आहे. पन्हाळगडाच्या वेढ्याप्रसंगी या शिवमंदिरामध्ये शिवरायांनी 1 लक्ष सोनचाफ्याचा अभिषेक केला होता. येथून पुढे जात असताना संभाजी देवालय नावाची वास्तूही आपल्याला पाहायला मिळते आणि याच रांगेमध्ये धर्मकोठी, जिथून गोरगरिबांमध्ये दानधर्म केले जायचे, ती वास्तूही आहे. आता आपण पाहणार आहात गडाचा मुख्य दरवाजा, जो 3 दरवाजा या नावाने ओळखला जातो. या वास्तूची निर्मिती अशा प्रकारे केली आहे की जरी शत्रू गडावर चढून आला तरी तो हे 3 दरवाजे पार करू शकणार नाही. मुख्य दरवाजातून आत जाताना 3 साम्राज्यांच्या खुणा आपल्याला इथे दिसतात. सर्वात पहिल्या दरवाजावर अरबी भाषेतील ही खूण, नंतर गणपती व 2 सिंह म्हणजे मराठा साम्राज्याची खूण आणि सर्वात शेवटच्या दरवाजावर 2 मोर म्हणजे ब्रिटिश राजवाड्यांची खूण आपल्याला दिसते. 3 दरवाजा रस्त्याने वरच्या बाजूने पुढे गेल्यानंतर आपल्याला अंधारबाव पाहायला मिळते. ही वास्तू गनिमी कावा या तंत्राचे उदाहरण आहे. वरून पाहता फक्त 1 मजली भासणारी अंधारबाव प्रत्यक्षात 3 मजली असून शत्रूला भूल पाडणारी आहे. शत्रूला फसवत अंधाराचा फायदा करून घेत वरच्या मजल्यापासून सर्वात खाली विषारी विहिरीत पडून शत्रूला संपवण्याचे हे तंत्र होते. ही विहीर केवळ 5 फुटी असून देखील त्यात मिसळलेल्या विषामुळे सहजच शत्रू मारला जायचा.
1.5 ते 2 तासाची पन्हाळा सहल थोडक्यात तुम्हाला आम्ही सांगितलेली आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जितकं काही शूट करता येईल तितकं आम्ही केलेलं आहे, परंतु पन्हाळ्याला जाऊनच तिथला खरा आनंद अनुभवता येतो. प्रत्येक ठिकाणापर्यंत गाडी पोहोचतेच, त्यामुळे तुमचा वेळ वाचतो, पण सोबत गाईड नक्की घ्या. यामुळं आणखीन तुमच्या वेळेची बचत होते. आम्हाला MTDCचे अधिकृत आणि अभ्यासू मार्गदर्शक रत्नाकर गवळी गाठ पडले. त्यांचं वय जरी झालं असलं तरी देखील महाराजांच्या पराक्रमाबद्दल तसेच एकूणच इतिहासाबद्दल खूप आत्मीयतेने न थकता ते बोलत होते. आपला इतिहास आपल्याला माहीत असायलाच हवा, त्यामुळे गाईड नक्की घ्या. पावसाळ्यामध्ये पन्हाळ्याचा परिसर अतिशय भरलेला असतो. एक वेगळा अनुभव घेण्यासाठी आणि वेगळं थ्रिल घेण्यासाठी नक्कीच एकदा पन्हाळ्याची सहल करा.